आणि आता तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। मागील काही दिवसांपासून कोकण किनारपट्ट्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे। आज मुंबईसह पालघर आणि ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उष्ण आणि दमट वातावरणामुळे आर्द्रतेत सुद्धा वाढ झालेली असून सकाळी आणि सायंकाळी घामाच्या धारांनी नागरिक हैराण झालेत। MMRच्या अंतर्गत भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवतोय। तसंच किमान तापमानात सुद्धा वाढ झाल्यामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ झालेली आहे। त्यामुळे उर्वरित मे महिनाही मुंबई महानगर प्रदेशासाठी तापदायक ठरण्याची चिन्ह आहेत। राज्यातील 14 जिल्ह्यांना 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या भागात हवामान मुख्यत्वे उष्ण आणि दमट राहील असं सांगितलं जातंय। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। त्यानुसार मडगाव जंक्शन, पनवेल मडगाव जंक्शन या दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा करण्यात आली। मडगाववरून 10 मे रोजी विशेष गाडी सुटणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड जलद मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी या स्थानकांदरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या कालावधीत ब्लॉक असेल। या कालावधीत अभियांत्रिकी तसंच दुरुस्तीची कामं करण्यात येतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध गेल्या एप्रिल महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी FIR दाखल करण्यास, वाहन परवाने रद्द आणि वाहनं जप्त करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या वर्षी 3640 चालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 2326 चालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला। यंदा जानेवारी ते 6 एप्रिल या दरम्यान 1832 चालकांवरती गुन्ह्याची नोंद आहे। गेल्या वर्षात मुंबई 2000 अपघात मुंबईमध्ये घडलेले होते। अपघातांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्यानं विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। उन्हाची काहिली यामुळे मुंबईकरांचं जीवनचक्र विस्कळीत झालेलं आहे। रात्रभर जागूनही पाणी मिळत नसल्यानं आता बूस्टर म्हणून मोटर पंप लावून पाणी खेचण्यात येत आहे। त्यामुळे मोटर पंपांची बाजारात मागणी वाढली आहे। याचा फायदा व्यापारी घेत असून दरवाढ करून पंप विकले जात आहेत। साधारण 2100 रुपयामध्ये मिळणारे मोटर पंप 5 ते 6000 पर्यंत विकले जातात। मुंबईमध्ये एप्रिल महिन्यापासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। यंदा अल निनोमुळे पाऊस कमी होण्याची आणि मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आणि यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेनं मोरबे धरणामधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करत सध्या धरणामध्ये केवळ 85 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याचं सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन पालिकेनं केलं। आणि यानंतर राज्यातील प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात। मुंबई पेट्रोल 103.54, डिझेल 90.3 रुपये। ठाणे पेट्रोल 103.87, डिझेल 90.35 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 104.76 आणि डिझेल 91.27 रुपये। नागपूर शहर पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.78 रुपये। छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 104.43 रुपये आणि डिझेल 90.95 रुपये।